तुम्हाला खरंच वाटतं का गहू काढणी म्हणजे फक्त मशीन चालवलं आणि काम संपलं? पण खरं सांगते, एक छोटी चूक झाली ना तर वर्षभराची मेहनत एका दिवसात वाया जाते. आज मी तुम्हाला गहू काढणीच्या अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर उत्पादन वाढेल आणि नुकसान जवळपास शून्य होईल. आपण सगळे शेतकरी जाणतो, 4 महिने उन्हात, थंडीत, पावसात जीव तोडून मेहनत करतो आणि मग येतो तो दिवस गहू काढणीचा. हा फक्त पीक नसतो, हा आपल्या कुटुंबाचा आधार असतो, आपल्या मुलांच्या शिक्षणाचा, घर खर्चाचा आणि आपल्या स्वप्नांचा पाया असतो. पहिली गोष्ट, योग्य वेळ. सगळ्यात मोठी चूक काय होते माहिती आहे? लवकर काढणी. गव्हाचा दाणा पूर्ण पिकला पाहिजे, कणसं पूर्ण पिवळी झाली पाहिजेत आणि दाणे कडक झाले पाहिजेत. जर घाई केली तर वजन कमी आणि भाव पण कमी मिळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ओलावा. जर गव्हामध्ये जास्त ओलावा असेल ना तर साठवताना तो खराब होतो, कीड येते. म्हणून 12 ते 14% ओलावा असताना काढणी करणं सगळ्यात सुरक्षित. तिसरी गोष्ट, मशीनची सेटिंग. आजकाल आपण सगळेच कापणी यंत्र वापरतो. काम पटकन होतं, वेळ वाचतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यंत्र जितकं जलद आहे तितकंच नुकसान होण्याची शक्यता पण असते. जर मशीनची सेटिंग बरोबर नसेल ना तर दाणे खाली पडतात, काही कंस तशीच राहतात आणि आपलं नुकसान होतं. म्हणून काढणी सुरू करण्याआधी एकदा सेटिंग नीट तपासा. थोडा वेळ जाईल पण उत्पादन वाचेल. आणि थांबा, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. शेवटी मी तुम्हाला एक अशी छोटी युक्ती सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही गहू साठवून वर्षभर ताजा ठेवू शकता. मी जे सांगते ना ते फक्त ऐकून सांगत नाही, हे सगळं अनुभवातून सांगते. कारण एक छोटी चूक किती मोठं नुकसान करते हे मी स्वतः पाहिलंय. आता ती महत्त्वाची युक्ती, गहू साठवताना त्यात थोडी निंबाची पानं किंवा सुका लसूण टाका. त्यामुळे कीड लागत नाही आणि वर्षभर गहू ताजा राहतो. आणि शक्य असेल तर गहू पूर्ण कोरड्या ठिकाणीच साठवा. ही गोष्ट छोटी आहे पण मोठं नुकसान वाचवते. जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतीशी जोडलेला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्याकडे गहू काढणी कशी करता. आणि असेच प्रत्यक्ष शेतीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.